मॉम हेल्थ केअर आळेफाटा सेंटरमध्ये सर्वप्रथम तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सेंटरमध्ये एक काका येतात. सर्वप्रथम आपण काकांची ओळख करून घेऊया. काका, तुमची सर्वांना ओळख करून द्या आणि तुम्ही कुठून येता हे देखील सांगा. माझं नाव भाऊसाहेब लक्ष्मण लिंडे. मी पिंपळवंडी भटकळवाडी म्हणजे आळेफाटा सेंटरपासून जवळच आहे, 1-2-3 किलोमीटरवर इथे राहतो. काका, तुम्हाला सेंटर विषयी माहिती कोणी सांगितली? सेंटर विषयी माहिती म्हणजे माझा रोजचा परिचय आळेफाटाला जाता येत आहे ना, पाटी वाचली, आलो सेंटरमध्ये आलो असं. काका, तुम्हाला सेंटरला येण्यापूर्वी काय त्रास होता? मला गुडघ्यांचा त्रास आहे, पित्त, युरिक ॲसिड आणि इथे नेहमी चमक निघायची पाठीमध्ये. मग तुम्हाला सेंटरला आल्या म्हणजे हा त्रास किती वर्षापूर्वीचा आहे? मला 7-8 वर्षापासूनचा हा त्रास आहे. 7 ते 8 वर्षापूर्वीचा. पित्ताचा त्रास जवळ 15 वर्ष. पित्ताचा जो काही त्रास आहे तो 15 वर्षापूर्वीचा आहे. आणि हे जे काही बाकीचे त्रास सांगितले, गुडघेदुखी किंवा इथे खांद्याचे इथे एक चमक निघायचे, जर तो एक 7-8 वर्षापूर्वीचा त्रास आहे, तर तुम्हाला सेंटरमध्ये येऊन किती दिवस झाले? मला आता जवळ 80 दिवस झाले. 80 दिवस झालेत काकांना, म्हणजे जवळजवळ 2 महिने कंप्लीट झाले. 2 महिने होऊन गेले. काकांना सेंटरला येऊन 2 महिने कंप्लीट झाले. काका, तुम्हाला तुमच्या त्रासांमध्ये किती टक्के फरक वाटतोय? 50-60% मला फरक वाटतोय, कारण मी रेग्युलर येतो, खाडे करत नाही. खाडे केल्यावरती रिझल्ट कमी. काका रेग्युलर असतात, काका पहिल्याच बॅचला नियमितपणे असतात, तर काकांना 50 ते 60% फरक जाणवतोय. तर काका, काय काय फरक जाणवतोय? मला पित्त जवळजवळ 90% कमी झालेला आहे, युरिक ऍसिड मध्ये फरक झालेला आहे आणि गुडघ्यांचा भरपूर फरक पडलेला आहे. काकांना पित्तामध्ये जवळजवळ जो काही काकांचा 15 वर्षापासूनचा जो काही त्रास आहे पित्ताचा, त्याला जवळजवळ 90% फरक पडलाय असं काकांचं. पित्ताला 90% फरक पडलेला आहे. काका हे रेग्युलर थेरपीला असतात. काका, जे आपल्या थेरपी सेंटरमध्ये जे नवीन लोक येतात त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? सगळ्यांनी या, व्यवस्थित या, वेळेत या आणि काय म्हणजे खाडे वगैरे करू नका. नियमात खाडे केले तर त्याचा रिझल्ट नाही. काकांचं म्हणणं आहे की तुम्ही सेंटरला नियमित या आणि तुम्ही नियमित आले तर तुम्ही लवकर बरे व्हाल. काकांनी खूप छान असा अनुभव सांगितलाय. काका, खूप खूप धन्यवाद.